स्प्रिंग मास सिस्टम इन अ सिम्पल हार्मोनिक मोशन. आपल्याला माहिती आहे एक रिजिड सपोर्ट आणि त्याला एक स्प्रिंग आणि एक मास. स्प्रिंगचा स्टिफनेस कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट के आणि बॉडीचं मास यम. याच्यावरून आपल्याला काय मिळून जातं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळते. काय मिळते, स्प्रिंगची किंवा स्प्रिंग मास सिस्टमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सलेरेशन ग्रेडियंट असते ना, ॲक्सलेरेशन डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. ओके, याची व्हॅल्यू स्प्रिंग मास सिस्टमसाठी काय येते, हे नेहमीच जगातल्या कोणत्याही एस एच एमसाठी ओमेगा इज इक्वल टू ए बाय एक्स असते. पण इथं काय येतं, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. ओके, तर आपल्याला टाईम पिरियड काढता येतो टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. बिकॉज टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा आणि ओमेगाचा रेसिप्रोकल काय येतो, स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. आणि जर कोणी फ्रिक्वेन्सी विचारली तर काय येईल, 2 पाय 1 बाय 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. हे सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर आपण एका स्प्रिंगच्या ऐवजी स्प्रिंगचं कॉम्बिनेशन यूज केलं तर त्याला म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स, कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स इन सिम्पल हार्मोनिक मोशन. कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स इन अ सिम्पल हार्मोनिक मोशन. दोन प्रकारचे कॉम्बिनेशन्स असतात. एक म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन, ओके, आणि दुसरं म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन काय असतं, जेव्हा एक स्प्रिंग दुसऱ्या स्प्रिंगला अटॅच्ड असते आणि दुसरी स्प्रिंग बॉडीला अटॅच्ड असते, अशा कॉम्बिनेशनला स्प्रिंग इन अ सिरीज म्हणतात. ओके, तर पहिल्या स्प्रिंगचं स्टिफनेस कॉन्स्टंट काय असेल, K1, दुसऱ्या स्प्रिंगचं स्टिफनेस कॉन्स्टंट K2 आणि बॉडीचं मास M. तर अशा वेळेस जर या सिम्पल हार्मोनिक मोशनचा आपल्याला टाईम पिरियड काढायचा असेल तर तो कसा काढू आपण, T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ M बाय K. T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ M बाय K. पण आता K घ्यायचा कोणता, K इफेक्टिव्ह घ्यायचा. कोणता घ्यायचा, इफेक्टिव्ह म्हणा किंवा K सिरीज म्हणा, K सिरीज. आणि K सिरीज कसं फाइंड आउट करायचं, K सिरीज इज इक्वल रेसिप्रोकल ऑफ K सिरीज इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ K1 प्लस रेसिप्रोकल ऑफ K2. कॅपॅसिटरसारखं, जसं आपण सिरीजमधल्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू काढतो ना, अगदी तसं 1 बाय K सिरीज इज इक्वल टू 1 बाय K1 प्लस 1 बाय K2. तर या उलट पॅरलल काय असते, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये होतं असं की रिजिड सपोर्टला प्रत्येक स्प्रिंगचा एक एक एंड असतो अटॅच्ड आणि मासला, ओके, मासला एक एक एंड अटॅच असतो. म्हणजे प्रत्येक स्प्रिंग मासला अटॅच्ड असते. अशा वेळेस पहिल्या स्प्रिंगचं स्टिफनेस कॉन्स्टंट K1, दुसऱ्या स्प्रिंगचं स्टिफनेस कॉन्स्टंट K2 आणि मास M. बघा, अशा वेळेस टाईम पिरियड कसा काढायचा, सिरीजमध्ये सिम्पल आहे, एक स्प्रिंग दुसऱ्या स्प्रिंगला आणि दुसरी स्प्रिंग मासला. तर पॅरलमध्ये प्रत्येक स्प्रिंग मासला अटॅच्ड असते. ओळखण्याचं सिम्पल मेथड म्हणजे प्रत्येक स्प्रिंग मासला अटॅच्ड असते. पॅरलमध्ये प्रत्येक स्प्रिंग मासला अटॅच्ड असते. ओके, आता टाईम पिरियड जर काढायचा असेल आपल्याला पॅरलमधला, तर त्यासाठी सुद्धा T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ
टी इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के पॅरलल. के इक्विव्हॅलंट म्हणजे यावेळेस के पॅरलल येणार. आणि पॅरलल के कसं काढायचं, सिम्पल आहे. के पॅरलल इज इक्वल टू K1 प्लस K2 कॅपॅसिटर प्रमाणेच. ठीक आहे. आता आपण पाहूया सिम्पल पेंड्युलम आणि लॉज ऑफ सिम्पल पेंड्युलम. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं एक उत्कृष्ट एक्झाम्पल म्हणजे सिम्पल पेंड्युलम. ओके. सिम्पल पेंड्युलम नेमकं काय असतं बघा, कीवर्ड्स लक्षात ठेवा. अ हेवी पॉइंट मास attached to weightless inextensible twistless string tied to rigid support is called as simple pendulum. तर सिम्पल पेंड्युलम मध्ये काय काय असतं. पहिली तर गोष्ट रिजिड सपोर्ट, म्हणजे जे बेंड होत नाही, वाकत नाही. दुसरी गोष्ट वेटलेस इनएक्सटेन्सिबल ट्विस्टलेस स्ट्रिंग. वेटलेस इनएक्सटेन्सिबल आणि ट्विस्टलेस स्ट्रिंग. कशी, वेटलेस, W फॉर वेटलेस म्हणजे स्वतःचं वेट नाही. इनएक्सटेन्सिबल म्हणजे स्वतःचं लेंथ चेंज करणार नाही ती स्ट्रिंग. आणि ट्विस्टलेस म्हणजे जेव्हा ऑसिलेशन करेल तेव्हा त्या दोरीमध्ये काही कायनेटिक आणि पोटेन्शियलची काही स्टोअर होणार नाही. ठीक आहे. अ रिजिड सपोर्ट, वेटलेस इनएक्सटेन्सिबल ट्विस्टलेस स्ट्रिंग आणि हेवी पॉइंट मास. काय, हेवी पॉइंट मासला काही जण बॉब सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, बॉब. ठीक आहे. या प्रकारला म्हणायचं सिम्पल पेंड्युलम. सिम्पल पेंड्युलमची लेंथ म्हणजे काय असते, स्ट्रिंगची लेंथ आणि बॉबची रेडियस. त्याला एकंदर आपण काय म्हणतो, एल. स्ट्रिंगची लेंथ स्मॉल एल प्लस बॉबची रेडियस आर इज इक्वल टू एल येऊन जातं. ओके. ठीक आहे. आपण काय करतो, आपण त्या बॉबला थोडंसं डिफ्लेक्ट करतो. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, मी इथं दाखवतो आहे मोठं डिफ्लेक्शन, पण आपल्याला त्या बॉबला थोडंसंच डिफ्लेक्ट करायचं आहे आणि रिलीज करून द्यायचा आहे. थोड्याशा डिफ्लेक्शनला अँगल किती असेल, थीटा. आणि रिलीज केल्यानंतर तो बॉब काय करेल, तो बॉब करतो सिम्पल हार्मोनिक मोशन. मीनपासून एक्स्ट्रीमपर्यंत, एक्स्ट्रीमपासून परत मीनपर्यंत, मीनपासून नेक्स्ट एक्स्ट्रीम आणि नेक्स्ट एक्स्ट्रीमपासून परत मीन. ठीक आहे. मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू अगेन मीन. समजलं का. तर यावेळेस जे डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट व्हायला ते किती आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण एक्स समजूया. काय समजूया, एक्स. ठीक आहे. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय समजूया, एक्स. तर आपल्याला सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड काढण्यासाठी टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा काढण्यासाठी आपल्याला ओमेगा माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे. तो बॉब जो आहे ना, बॉब सिम्पल हार्मोनिक मोशन करतोय. बॉब कोणती मोशन करतोय, सिम्पल हार्मोनिक मोशन करतोय. बॉब सिम्पल हार्मोनिक मोशन करतोय. आणि बॉबच्या या सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी जे रेस्टोरिंग फोर्स आहे, तो रेस्टोरिंग फोर्स कोण असेल, म्हणजे सेंटरकडे कोण असेल, कोणता फोर्स असेल सेंटरकडे, फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन इज कॉल्ड एज रेस्टोरिंग फोर्स. हा बघा, हा फोर्स कोणता झाला, mg. ठीक आहे. त्या फोर्सचे 2 कंपोनंट पडतात. एक हा कंपोनंट म्हणजे mg साइन थीटा आणि एक हा कंपोनंट म्हणजे mg
कॉस थिटा, बिकॉज दिस इज थिटा देन दिस इज ऑल्सो थिटा. कळलं ना. जर तो थिटा असेल सिंपल पेंडुलमच्या स्ट्रिंगने बनवलेला तर हा पण थिटा असेल. ओके, लक्षात ठेवा. इथून आपल्याला मस्तपैकी दोरीच्या मधलं टेन्शन काढता येतं. काय काढता येतं? टेन्शन. दोरीच्या मधलं टेन्शन, TNSION, टेन्शन इन स्ट्रिंग दोरीमधलं टेन्शन T इज इक्वल टू mg कॉस थिटा. T इज इक्वल टू mg कॉस थिटा येऊन जाईल. T इज इक्वल टू mg कॉस थिटा येऊन जाईल. कळलं का? टेन्शन T इज इक्वल टू mg कॉस थिटा. आपल्या कामाची गोष्ट ती नाही आहे. कामाची गोष्ट आहे रेस्टोरिंग फोर्स काय आहे. रेस्टोरिंग फोर्स आहे mg साइन थिटा. नेहमी लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे, जर अँगल खूप छोटा असेल तर साइन थिटाच्या जागी नुसतं थिटा लिहिता येतो रेडियन्समध्ये. कशात? रेडियन्समध्ये. सो mg साइन थिटा इज इक्वल टू mg थिटा. सो mg थिटा काय झाला? फोर्स. सो एफच्या जागी आपल्याला काय लिहिता येते? mg थिटा. फोर्स काय झाला? mg थिटा झाला. आता एक्सप्रेशन काय येते? फोर्स डिवाइड बाय मास म्हणजे जी थिटा येते. काय ते? जी थिटा येते. आणि जर एक्सप्रेशन जी थिटा आलं तर आपल्याला मस्तपैकी ओमेगा काढता येतो. बिकॉज ओमेगा कोणत्याही सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये ओमेगा काढण्याची मेथड म्हणजे एक्सलेरेशन ग्रेडियंट, एक्सलेरेशन डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. स्क्वेअर रूट ऑफ एक्सलेरेशन ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एनी सिंपल हार्मोनिक मोशन. एक्सलेरेशन काय आहे? जी थिटा. डिस्प्लेसमेंट काय आहे? एक्स. ठीक आहे ना. बरोबर ना. आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे की एक लाईन आहे, त्या लाईनची लेंथ किती आहे? L. ती लाईन रोटेट करत असेल. किती रोटेट करत असेल? थिटा एवढा अँगल ती लाईन रोटेट करत असेल तर, जर ती लाईन थिटा एवढं रोटेट करत असेल तर आर्क किती बनत असेल? एक्स बनत असेल तर आर्क तेवढा जास्त बनतो जेवढा जास्त अँगल आहे. हे माहिती होतं आपल्याला अँगल लॉ. आर्क इज इक्वल टू एक कॉन्स्टंट पडते त्याला L म्हणतो आपण. एक्स इज इक्वल टू थिटा L. एक्स इज इक्वल टू थिटा L. आता याच डायग्रामला आपण जर कम्पेअर करून पाहिलं सिंपल हार्मोनिक मोशनसाठी किंवा सिंपल पेंडुलमशी तर आपला आर्क एक्सच आहे. आर्क कोण आहे? एक्स आहे. ठीक आहे. थिटा पण आहे आपल्याकडं आणि ती रेडियस म्हणजे L सुद्धा आहे. तर आपल्याला माहिती आहे एक्सच्या जागी काय लिहिता येतं? थिटा L. एक्सच्या जागी काय लिहिता येतं? थिटा L. सो जी थिटा डिवाइड बाय थिटा L. थिटा थिटा गेट्स कॅन्सल. ओमेगा स्क्वेअर ऑन रूट जी बाय L. ओमेगा स्क्वेअर काय ते? सिंपल पेंडुलमसाठी ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय L. तर ओमेगाच्या जागी ओमेगाची व्हॅल्यू ठेवून द्यायची 2π स्क्वेअर रूट ऑफ जी बाय L. सो सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड काय तो? T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. दिस इज टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. कळलं का? समजलं? इथून सिंपल पेंडुलमचे लॉज येतात. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे. फार सोपे आहेत, फारच जास्त सोपे आहेत. ओके. लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम. आपल्याला फक्त हे बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आला ना, तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युलासुद्धा बनवता येतो. फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/2π स्क्वेअर रूट ऑफ जी बाय L. 1/2π स्क्वेअर रूट ऑफ जी बाय L. ठीक आहे ना. सिंपल पेंडुलमचे नियम सांगायचं असेल म्हणजे लॉज ऑफ सिंपल पेंडुलम सांगायचे असतील तर आपण फक्त आणि फक्त टाइम पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम T इज इक्वल टू 2π अंडर रूट T इज इक्वल टू 2π अंडर रूट T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. नेहमी लक्षात ठेवा सर्क्युलर मोशनमध्ये असंच एक कोनिकल पेंडुलम आहे, त्याचा टाइम पिरियड असतो T इज इक्वल टू 2π अंडर रूट L बाय जी. L कॉस थिटा बाय जी असतो. L बाय जी इंटू कॉस थिटा किंवा स्क्वेअर रूटमध्ये L कॉस थिटा डिवाइड बाय जी. तर सिंपल पेंडुलमचे 4 नियम कोणते आहेत? पहिला नियम म्हणजे
टाईम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. ओके, टाईम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. आणि इथं फॉर्म्युला काय बनतो, T1 बाय T2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ L1 बाय L2. दुसरी गोष्ट, डेल्टा टी बाय टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट आहे ना, म्हणून त्याचा पॉवर पुढे येतो. एलचा पॉवर 1/2 आहे ना, तर 1/2 इंटू डेल्टा एल बाय एल. जर आपल्याला कोणी रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड विचारलं तर हाफ इंटू रिलेटिव्ह चेंज इन लेंथ करून टाकायची. कळेल का, चेंज इन टाईम पिरियड रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड इज टू हाफ इंटू रिलेटिव्ह चेंज इन लेंथ. दोन्हीकडे काय करायचं, दोन्हीकडं 100 मल्टिप्लाय करायचं आणि पर्सेंटेज येऊन जातात. काय येऊन जातात, पर्सेंटेज. ओके, तर दुसरा पॉईंट असा म्हणतो की टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि T1 बाय T2 दोन प्लॅनेट्सचे एक्झाम्पल देऊ शकतात. T1 बाय T2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ G2 बाय G1. इथं थोड्याशा आपल्याला ग्रॅव्हिटेशनमधल्या कन्सेप्ट्स माहिती पाहिजे. त्या म्हणजे G इज इक्वल टू कॅपिटल G, कॅपिटल M म्हणजे प्लॅनेटचं मास डिवाइड बाय प्लॅनेटच्या रेडियसचा स्क्वेअर. ओके, हे माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड इज इक्वल टू G टू पॉवर -1/2 तसो -1/2, कारण ते डिनॉमिनेटरमध्ये आहे ना, म्हणून -1/2 इंटू डेल्टा G बाय G. किंवा याच प्लॅनेटवर आपल्याला एखाद्या उंचीवर सिम्पल पेंडुलम घेऊन गेला असं म्हणू शकतात. तिथं सुद्धा G चेंज होतो ना, G सरफेस आणि G हाईट होऊन जाते. ठीक आहे, आता तिसरा नियम काय असणार आहे, तिसरा आणि चौथा नियम फार सोपा आहे. सिम्पल पेंडुलमचा तिसरा नियम म्हणजे टाईम पिरियड मासवर डिपेंड नाही आहे. बघा डोळ्यालाच दिसायला आहे, सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड मासवर डिपेंड नाही आहे. आणि चौथा नियम असाच आहे, सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड नाही आहे. ओके, नेहमी लक्षात ठेवा, फार सोपा आहे. तिसरा आणि चौथा नियम फार सोपा आहे, असं काही स्पेशल नाही, काही फॉर्म्युला वगैरे काहीच नाही आहे. सिम्पल पेंडुलमचा तिसरा नियम म्हणजे टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ टी इज independent of time period of simple pendulum is independent of mass of बॉबच्या मासवर डिपेंड राहत नाही. आणि चौथा नियम म्हणजे टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ ॲम्प्लिट्यूड. तुम्ही किती दुरून सोडून द्या, काही घेणं देणं नाही आहे. कळलं ना, टाईम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ ॲम्प्लिट्यूड. ओके, अजून एक छोटंसं इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेतो, ते म्हणजे अर्थ. जर आपण अर्थला मस्तपैकी एक होल ड्रिल केलं तर, जर आपण अर्थला एक होल ड्रिल केलं तर, म्हणजे या एंडपासून त्या एंडपर्यंत एक छिद्र करायचं अर्थला, आणि एखादी वस्तू इकडून सोडून द्यायची किंवा मित्राला सोडून द्यायचं आपल्या, तर होतं काय, होतं असं की तो मित्र मस्तपैकी सिंपल हार्मोनिक मोशन करतो. अरे अच्छा ठीक आहे, मित्राला राग आला, हां ठीक आहे. तो मित्र काय करतो, हां मित्र सिंपल हार्मोनिक मोशन करतो. ओके, म्हणजे वेलॉसिटी बघा वाढत जाते, सेंटरकडे जाते वेळेस वेलॉसिटी वाढत जाते, फास्ट मॅक्सिमम वेलॉसिटी, मग स्लो झिरो वेलॉसिटी, मग स्लो, मग फास्ट, मॅक्सिमम वेलॉसिटी झिरो वेलॉसिटी, मॅक्सिमम वेलॉसिटी झिरो वेलॉसिटी, मॅक्सिमम वेलॉसिटी झिरो वेलॉसिटी. तो मित्र ऑसिलेशन करतच राहणार. ओके, अशा वेळेस आपल्याला टाईम पिरियड जर काढायचा असेल तर, टाईम पिरियड काढायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी ओमेगा लागतो. टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. ओमेगा असते स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ग्रेडियंट म्हणजे ॲक्सेलरेशन डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून मोजतात, मीनपासून मोजतात.
आता हे डिस्प्लेसमेंट किती झालं, म्हणजे तो माणूस उडीसुद्धा मारला नाही. तर असं म्हणायचं नाही सर डिस्प्लेसमेंट झिरो. डिस्प्लेसमेंट झिरो नाही आहे. डिस्प्लेसमेंट नेहमी, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे मीनपासून किती दुरीवर आहे. सध्या तो माणूस जस्ट उडी मारला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं रेडियस एवढं. किती झालं, बरोबर आहे ना, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं रेडियस एवढं. आणि ॲक्सेलरेशन किती आहे, जी आपली म्हणजे अर्थची. ठीक आहे, मग ॲक्सेलरेशन ग्रेडियंट काय तर स्क्वेअर रूट ऑफ जी बाय आर, आणि टाईम पिरियड येऊन जातो. मग जर कोणी अर्थला बोर किंवा एक वेल्ड, एक छिद्र डिग केलं, चित्र बनवलं तर या एंडपासून त्या एंडपर्यंत, आणि त्याच्यामध्ये कोणी उडी मारलं, तर ते उडी मारणारी व्यक्ती सिम्पल हार्मोनिक मोशन करेल आणि त्याला अर्थच्या त्या एंडपर्यंत जाऊन परत वापस यायला किती वेळ लागेल, तो टाईम पिरियड एवढा. टी इक्वल टू पाय बाय ओमेगा. ओमेगा जी बाय आर आहे, तर 1 बाय ओमेगा आर बाय जी होतं. ठीक आहे. आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत. त्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर टाईम पिरियड येऊन जातं. जर कॅल्क्युलेट करायचंच असेल तर बघूया काय येतं. टी इक्वल टू 2 पायचं 2 इंटू 3.14 म्हणजे 6.28. स्क्वेअर रूट ऑफ अर्थची रेडियस किती असते, 6.4 इंटू 10⁶ मीटर डिवाइड बाय 10. ठीक आहे. तो 10 वर जाणार, 10⁵ होणार, आणि परत 64 जर केलं तर 10⁴ होणार. तर 6.28 इंटू 64चं काय बाहेर निघतं 8, आणि 10⁴चं 10⁵, आणि 628 मल्टिप्लाइड बाय 8, आणि आन्सर येतं हां 5000 काहीतरी 24 सेकंडच्या जवळपास. आणि त्याला जर समजा आपण 60-60 जर डिवाईड केलं तर मिनिट्स येऊन जातात. पण एवढं लक्षात ठेवा, अर्थच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपाशी जाऊन परत यायला 5024 सेकंड लागतात. तर एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जायला जस्ट समजा नियरली 2500 सेकंड लागतात. ओके.